बारामतीत अजित पवारांकडून सकाळी 5 वाजता विकास कामांची पाहणी, व्यावसायिकाच्या आग्रहास्तव चहाचाही घेतला आस्वाद. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात एसआयटीच्या तपासातून चीन कनेक्शन समोर. चायनीज सर्जननं चंद्रपूरच्या रोशन कुळे याची किडनी काढून 12 तासांच्या आत चीनच्या एका रुग्णाला ट्रान्सप्लांट केली. 2 आरोपींच्या जबाबामुळे या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा भांडाफोड. बुलडाण्याच्या खामगाव बाजारपेठेत चांदीचे भाव 2,63,000 प्रति किलोवर. वर्षभरात चांदीच्या भावामध्ये 1,70,000ची वाढ. आजवरचा सर्वात उच्चांकी दर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. मुंबईत 31च्या पार्श्वभूमीवर 1,221 हॉटेल्स, बार, पब आणि रेस्टॉरंटची अग्निसुरक्षा तपासणी. अग्निसुरक्षा परीक्षेत 80 आस्थापनं ठरली नापास. 59 ठिकाणी थेट कारवाई तर काही जणांना पालिकेची नोटीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलेल्या लातूर कल्याण महामार्गावरून बीड धाराशिव संघर्ष पेटण्याची चिन्ह. धाराशिव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते महामार्गाच्या बदलासाठी एकवटले. मार्गाचा प्रस्तावित मार्ग बदलण्याची मागणी. बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यावर हाणामारी करत दहशत माजवण्याचा प्रकार. हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर. बदलापुरात किरकोळ कारणावरून एसटी महामंडळाच्या बस चालकाला बेदम मारहाण. बस मागे पुढे घेण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. बीडमध्ये व्यापारावर जीवघेणा हल्ला. शहरातील अंबिका चौकात झालेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयामध्ये सुभाष हुमरे यांच्यावर 6 ते 7 जणांकडून हल्ला. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. नागपूरच्या उमरेड शहरामधल्या गंगापूर कालवा परिसरामध्ये दारूच्या नशेत शेजाऱ्याकडून आई आणि मुलीची हत्या. किरकोळ वादातून दोघींना दांडक्यानं मारहाण केल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपींना अटक. नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्याला 10 टाके. निफाडच्या कसबे सुकेने येथील घटना. पोलिसांकडून कारवाईनंतरही नाशिकच्या ग्रामीण भागात विक्रेत्यांकडून मांजाचा सर्रास वापर सुरू. मांढरदेवी यात्रेला 2 जानेवारीपासून सुरुवात होणार. गर्दी नियंत्रणासाठी चोख नियोजन. मंदिर ट्रस्टी आणि गावकऱ्यांच्या वतीनं यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण. देवीच्या दर्शनासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून दर्शन रांगा आणि वाहतूक आणि सुरक्षेचे व्यवस्थापन सुरू. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात. 8 दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान. विधिवत घटस्थापनेनं नवरात्रोत्सवास प्रारंभ. भंडाऱ्यात कृषी विभागाच्या पुढाकारातून 5 दिवसीय सूरगंगा तांदूळ महोत्सवाचं आयोजन. 5 दिवसीय तांदूळ महोत्सवातून 15 लाखांच्या तांदळाची विक्री. शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. भंडाऱ्याच्या लाखणीमधल्या लाखोरी मासलमेटा शेत शिवारात एका शेतकऱ्यानं 3 अस्वलांना लावून पळून लावलेला आहे. शेतकऱ्याच्या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणाला पसंती. कोकणात आलेल्या पर्यटकांना पोपटी पार्टीची भुरळ. पर्यटक घेतायत पोपटी पार्टीचा आनंद. डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी 12 तास बंद राहणार. खंडाळपाडा भागातील जलकुंभाच्या गळती दुरुस्त कामासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं महामॅरेथॉनचं आयोजन. महामॅरेथॉनमध्ये धावले 14,000 स्पर्धक. 3 किलोमीटर, 11 आणि 21 किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार अशी यंदाची खास थीम. उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये अस्वलांची दहशत. तीर्थक्षेत्राच्या मार्गावर अस्वलाचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बांगलादेशात हिंदू समाजाच्या विरोधातील हिंसाचाराचा लंडनमध्ये निषेध. भारतीय आणि बांगलादेशी हिंदू समुदायांनी एकत्र येत बांगलादेश उच्चायोगासमोर केलंय आंदोलन. अरवली पर्वतरांग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. उद्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. पेरूची राजधानी लिमा येथे क्रिसमस पार्टी दरम्यान दोघांकडून गोळीबार. घटनेमध्ये दोघांचा गोळीबार. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावाधाव. ग्वाटेमालामध्ये बस दरीत कोसळली. अपघातात 15 जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे